नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टार्गेट पोलीस भरती बॅचमधील आज आपला 16वा दिवस आहे आणि आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पॉईंट घेणे अशक्य आहे, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज अभ्यासू आणि उद्या डे 17 मध्ये आपण चक्रवाढ व्याज हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या प्रकरणामध्ये आपण सर्वात अगोदर बेसिक अभ्यासून घेऊ। तर महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे मुद्दल, व्याजदर, मुदत त्याला आपण कालावधी सुद्धा म्हणतो आणि व्याज आणि रास हे महत्त्वाचे मुद्दे। त्या अगोदर आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरील व्याख्या अभ्यासून घेऊ। तर सरळ व्याज म्हणजे काय? मुद्दलावर मिळणारे व्याज त्यालाच आपण सरळ व्याज असे म्हणतो। आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर मुद्दल अधिक व्याज यावर मिळणारे व्याज त्यालाच आपण चक्रवाढ व्याज असे म्हणतो। ते आपण उदाहरणांच्या माध्यमातून हे मुद्दे सुद्धा समजून घेऊ आणि या ठिकाणी आपण उदाहरण सुद्धा समजून घेऊ की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय। क्लिअर झालं? आता या ठिकाणी आपण एक कर्ज देणारा व्यक्ती समजू, याला आपण बँक वगैरे समजू शकतो, बरोबर। आणि एक असतो कर्ज घेणारा म्हणजे आपणच शेतकरी वगैरे। क्लिअर झालं? आता या ठिकाणी 100 रुपये मानून मी कर्ज देतोय, बँक आपल्याला कर्ज देते आणि आपण कर्ज घेणार आहोत। या ठिकाणी उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेऊ, मुद्दल सुद्धा समजून घेऊ, व्याजदर, मुदत, कालावधी, व्याज आणि रास आपण या सर्व मुद्दे समजून घेऊ। या ठिकाणी तुम्हाला बेसिक समजून घ्यायचं आहे, म्हणजे उद्या आपण चक्रवाढ व्याज अभ्यासू तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चक्रवाढ व्याजमध्ये कॅल्क्युलेशन जास्त असतं। जर रिॲलिटीमध्ये सांगितलं, वास्तविकता ही तुम्हाला मान्य करावी लागेल। सेंट्रलला जर तुम्ही प्रश्न पाहिले तर त्या प्रश्नाच्या मानानं पोलीस भरतीला प्रश्न खूप एवढा फरक आहे। सेंट्रलला प्रश्न याप्रमाणे विचारले जातात आणि पोलीस भरतीला याप्रमाणे विचारले जातात। तर चक्रवाढ व्याजमध्ये मी पाहिलेलं आहे, पोलीस भरतीला एवढे हार्ड प्रश्न विचारले जात नाही, बरोबर। आणि जर तुम्ही सेंट्रलला पाहिलं तर आपल्याला हार्ड प्रश्न विचारले जातात। तर या ठिकाणी आपण त्याच पद्धतीने टाईप वगैरे सेट केलेले आहे आणि त्या पद्धतीने आपण चक्रवाढ व्याज अभ्यासणार आहोत। पण चक्रवाढ व्याजामध्ये जर कन्सेप्टनुसार तुम्ही प्रश्न सोडवला तर 2 ते 3 टाईप अशाप्रमाणे पडतात की आपल्याला वेळ जास्त लागतो। तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागतील, फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेलच। जवळपास 3 फॉर्म्युले किंवा त्यापेक्षा जास्त फॉर्म्युले, 3 ते 4 फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर करावे लागतील। सरळ व्याजमध्ये फक्त एकच फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला प्रश्न सोडवता येतील। आणि जो दुसरा फॉर्म्युला आहे तो पटमध्ये विचारला तर ते सुद्धा आपण चक्रवाढ व्याजमध्ये अभ्यासून घेऊ। जर पटींमध्ये विचारलं सरळ व्याजचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। पटींमध्ये विचारला तर तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे या ठिकाणी समजून घ्या। एक व्यक्ती कर्ज देणार आहे, बँक वगैरे, याला मराठीमध्ये ऋणको म्हणतात, याला धनको म्हणतात सॉरी, आणि याला कर्ज घेणाऱ्याला ऋणको सुद्धा म्हणतात, बरोबर। तर कर्ज देणाऱ्याने 100 रुपये कर्ज दिलेले, काय दिलेले? 100 रुपये कर्ज दिलेले। जे कर्ज वगैरे तुम्ही घेता बँकेमधून, बरोबर, तर त्याला आपण मुद्दल असे म्हणतो। किंवा एखादी रक्कम तुम्ही बँकेमध्ये टाकत आहेत सेव्हिंग म्हणून, त्याला आपण मुद्दल असे म्हणतो। क्लिअर झालं? मुद्दल कशाला म्हणतात? एखादं तुम्ही कर्ज वगैरे बँकेमधून काढतात त्याला मुद्दल असे म्हणतात, किंवा तुम्ही बँकेमध्ये सेव्हिंग म्हणून बॅलन्स टाकतात, 10,000 रुपये 5,000 रुपये जेही टाकतात त्याला मुद्दल असे म्हणतात। क्लिअर झालं? आता या ठिकाणी या व्यक्तीने कर्ज घेतले, आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ दोन्ही अभ्यासू, बरोबर। कर्ज घेतलेले, तर कर्ज तुम्हाला बँकेमधून अस्वस्थ नाही मिळत, एखादा दर वगैरे ठरवला जातो। काय ठरवला जातो? दर वगैरे। या ठिकाणी 100 रुपये तुम्ही कर्ज घेतलेले, मुद्दल, बरोबर। सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही समजून घेऊ। क्लिअर झालं? या ठिकाणी आता व्याजदर, बँक तुम्हाला म्हणते, कर्ज देणारा म्हणतो तुम्हाला की हे 100 रुपये तुम्ही कर्ज घ्या, पण याला मी व्याजदर 10% लावेल। किती? 10%, 10% व्याजदर लावेल। क्लिअर झालं? इथपर्यंत समजताय? व्याजदर म्हणजे काय की एखादं कर्ज तुम्ही घेतलेलं आहे त्यावर तुम्हाला किती रुपये जास्त द्यावे लागतील हे टक्क्यांमध्ये ठरवलं असतं, याला आपण व्याजदर असे म्हणतो। क्लिअर झालं इथपर्यंत? आता जे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे किंवा बँकेला वगैरे दिलेलं आहे तर फिक्स पावती सुद्धा असते बँकेची। आपण इथं कर्ज देणारा आणि कर्ज घेणाऱ्यामध्ये गोष्ट करू, बरोबर। या ठिकाणी आपण जी चर्चा चालू आहे ती या दोघांमध्ये चालू ठेवू। तर कर्ज देणारा म्हणतो हे 100 रुपये तू घे, बरोबर, पण हे 10% दराने दिलेले, पण हे 1 वर्षासाठी मी तुला देतोय, 1 वर्षानंतर तुला ते पैसे मला परत करायचे। क्लिअर झालं? तर मुदत किती आली? 1 वर्ष। किती आलेली? 1 वर्ष, बरोबर। कालावधी 1 वर्षासाठी त्याने 100 रुपये कर्ज दिलेलं आहे। त्यानंतर आता 10% त्याने व्याजदर लावलेला आहे, बरोबर। जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल, जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल
तेव्हा कर्ज घेणारा जो तो व्यक्ती या व्यक्तीला काय देईल, जे मुद्दल घेतलेली ते सुद्धा देईल आणि त्यासोबतच जे व्याजदर आहे 100 रुपयावर जर 10% व्याज लावलेलं आहे तर भागीला 100 0 कट होईल, 10 रुपये काय लागेल, व्याज लागेल. क्लिअर झालं, 10 रुपये व्याज लागेल. मग या ठिकाणी 10 रुपये व्याज त्याला द्यावे लागेल. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये पहिल्या वर्षाचं व्याज हे सारखं असतं. क्लिअर झालं, पहिल्या वर्षाचं व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजमध्ये बदलत नाही. पण दुसऱ्या वर्षाला काय, जीवनभर सरळ व्याज हे सारखं असतं, पण चक्रवाढ व्याज हे प्रत्येक वर्षाला बदलत असतं. क्लिअर झालं. आता या ठिकाणी कर्ज देणाऱ्याला 10 रुपये व्याज देईल, 10 रुपये व्याज देईल. क्लिअर झालं इथपर्यंत. आता 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज देणाऱ्याला पैसे परत करेल तेव्हा तो व्याज म्हणून 10 रुपये ते देईलच, पण त्याने कर्ज जे घेतलेलं आहे 100 रुपये ते सुद्धा वापस देईल. बरोबर, म्हणजे आज 100 रुपये देईल जे कर्ज घेतलं आहे ते, त्यासोबतच व्याज सुद्धा देईल प्लस 10. बरोबर, किती होतील, 110. मग रास म्हणजे काय, तर मुद्दल प्लस व्याज यालाच आपण रास असे म्हणतो. मुद्दल प्लस व्याज याला आपण काय म्हणतो, रास. इथपर्यंत क्लिअर झालं. आणि रास कशा पद्धतीने काढली जाते, रास बरोबर मुद्दल प्लस व्याज हा रासचा फॉर्म्युला आहे, म्हणजे सूत्र आहे, याप्रमाणे समजून घ्या. क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपण मुद्दल सारखी घेऊ, व्याजदर सुद्धा सारखं घेऊ, पण कालावधी वाढवणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की चक्रवाढ व्याज प्रत्येक वर्षाला वाढत असतं. मुद्दल 100 रुपये घेतले मी, बरोबर, व्याजदर सुद्धा 10% ठेवलेला आहे. क्लिअर झालं. इथेही मुद्दल 100 रुपये घेतो, व्याजदर 10% ठेवतो. क्लिअर झालं. आता जो मुदत आहे, कालावधी आहे, तो आपण 2 वर्षांचा घेऊ. किती वर्षांचा, 2 वर्षांचा. या ठिकाणी सुद्धा आपण मुदत आणि कालावधी 2 वर्षांचा घेऊ. क्लिअर झालं. आता या ठिकाणी सुरुवातीला मुद्दल तुम्ही 100 रुपये कर्ज घेतलेलं आहे, बरोबर, त्यानंतर त्यावर 10% व्याज आहे. किती आहे, 10% व्याज आहे. कालावधी 2 वर्ष घेतलेला आहे, तर व्याज किती रुपये येईल. आता या ठिकाणी समजून घ्या, 100 रुपये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, बरोबर, जर तुम्ही 10% कर्ज घेतलेलं आहे तर 20 कट होईल, 10 रुपये पहिल्या वर्षाला येईल. व्याज किती येईल, पहिल्या वर्षाला 10 रुपये व्याज येईल, बरोबर, पहिल्या वर्षाला 10 रुपये व्याज येईल. आता दुसऱ्या वर्षाला आपण काढू, तर दुसऱ्या वर्षाला 100 गुणिले 10% जर तुम्ही केलं तर 10 रुपये व्याज येईल दुसऱ्या वर्षाला. म्हणजे पहिल्या वर्षाला 10 आणि दुसऱ्या वर्षाला 10, टोटल व्याज किती होईल, 20 रुपये. किती होईल, 20 रुपये. सरळ व्याजमध्ये समजून घ्या, फक्त मुद्दलावर प्रत्येक वर्षी व्याज येत असते, फक्त मुद्दलावर. क्लिअर झालं. प्रत्येक पहिल्या वर्षी 10 रुपये, दुसऱ्या वर्षी 10 रुपये, तिसऱ्या वर्षी सुद्धा 10 रुपये व्याज मिळेल, चौथ्या वर्षी सुद्धा 10 रुपये मिळेल. क्लिअर होत आहे. फक्त मुद्दलावर मिळेल, व्याजावर 1 रुपया सुद्धा मिळणार नाही सरळ व्याजमध्ये. क्लिअर झालं. आता चक्रवाढ व्याजमध्ये पहिल्या वर्षी 10 रुपये आपल्याला व्याज मिळालेलं आहे, बरोबर, चक्रवाढ व्याजमध्ये पहिल्या वर्षी 10 रुपये आपल्याला व्याज मिळालेलं आहे. तर या ठिकाणी समजून घ्या, सरळ व्याज आपण पाहिलं, 100 रुपयावर पहिल्या वर्षी मिळाले, पहिल्या वर्षी 10%ने आपण काढले तर 10 रुपये आपल्याला व्याज मिळाले, 10 रुपये व्याज मिळाले. क्लिअर झालं, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या वर्षाचं व्याज काढायचं आहे. आता दुसऱ्या वर्षाचं व्याज काढायचं म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे काय, मुद्दल प्लस व्याजावर मिळणारे व्याज. आता मुद्दल किती होती, 100 रुपये, व्याज किती मिळालेले, 10 रुपये पहिल्या वर्षाला, टोटल किती होईल, 110 रुपये. 110वर 10% काढायचे दुसऱ्या वर्षी, बरोबर, भागीला 100, 2 कट केले, 11 गुणिले 1 11 होतील. पहिल्या वर्षाला किती व्याज मिळालेले आहे, 10 रुपये, दुसऱ्या वर्षाला किती मिळालेले, 11 रुपये, दोघं मिळून किती होतील, 21 रुपये. म्हणजे दुसऱ्या वर्षी आपल्याला व्याज किती मिळेल, 21 रुपये. क्लिअर झालं. आता रास, या ठिकाणी रास जर तुम्ही घेतली तर दुसऱ्या वर्षाला आपल्याला 20 रुपये व्याज मिळालेलं आहे आणि पहिल्या वर्षीची आपली मुद्दल किती होती, ती होती 100. टोटल मिळून किती होईल, टोटल मिळून होईल 120 रुपये. किती होईल, 120 रुपये. क्लिअर झालं. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या वर्षी व्याज किती मिळालेलं, 21, मुद्दल किती होती, 100 रुपये, टोटल मिळून किती होईल, 121 रुपये. म्हणजे आपली रास किती झालेली, 121 रुपये. क्लिअर झाला. हा होता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधील फरक. तुम्हाला मित्रांनो समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा. आणि खाकी पॉईंट चॅनलवरती टार्गेट पोलीस भरती बॅच
2024 ही प्लेलिस्ट बनवलेली, त्यामध्ये मी सर्व व्हिडिओ दिलेले. ते व्हिडिओ जर तुम्ही नाही पाहिले असतात तर ते व्हिडिओ नक्की बघा. नाहीतर प्लेलिस्ट नाही दिसत असेल तुम्हाला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण प्रकरणांचे नाव, पोलीस भरतीमध्ये जेवढे प्रकरण आहेत तेवढे प्रकरणांचे नाव, त्यासोबतच त्यावर आधारित व्हिडिओ बनवलेले. ते व्हिडिओ जर तुम्ही नाही पाहिले असतात तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, यामध्ये या चार्टच्या माध्यमातून आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरील बेसिक अभ्यासलेला आहे. आता त्यावर आधारित जेवढे प्रश्न वगैरे पडतात, जेवढे टाईप पडतात ते आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, सरळ व्याजामध्ये फक्त एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला सुद्धा आहे, जो पटींमध्ये विचारला तर आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याला बघू. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. आणि चक्रवाढ व्याजाची रास काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. पी म्हणजे प्रिन्सिपल, त्यालाच आपण मुद्दल कंस 1 प्लस दर भागिला 100 कंस पूर्ण टी म्हणजे टाईम, त्याला आपण मुदत म्हणतो. क्लिअर झालं? हा फॉर्म्युला आहे. तर आपण सरळ व्याज आता अभ्यासून घेऊ. पण त्या अगोदर जी मुदत आहे ती वर्षांमध्ये पाहिजे, हा एक नियम आहे. जर वर्षांमध्ये नसेल, महिन्यांमध्ये दिवसांमध्ये दिलेली असेल तर त्याला वर्षामध्ये कशा पद्धतीने करतात ते सुद्धा आपण प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊ. टाईप 1 मधील पहिला प्रश्न आपला तो बघा. जसाजसे 15% दराने 1000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? हा सिंपल प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. फॉर्म्युला तुमचा लक्षात आहे. सरळ व्याज बरोबर मुदत गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. काय सांगितलं आपल्याला? सरळ व्याज काढायचं आहे. बरोबर मुद्दल आपल्याला दिलेली 1000 रुपये, दर दिलेला आहे 15% आणि मुदत दिलेली 2 वर्ष भागिला 100. क्लिअर झालं? हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 15 दुनी 30, 30 गुणिला 10 किती येतील? 300. 300 उत्तर आलेलं आहे. म्हणजे याचं सरळ व्याज किती असेल? 300 रुपये. क्लिअर झाला? आता पहिला प्रश्न एकदम सिंपल होता. आता दुसरा प्रश्न बघू आपण काय दिलेलं आहे. जसाजसे 3.1/2% दराने 500 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? आता या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे 3.1/2, 3.1/2 याप्रमाणे तिचं वाचन होतं. पूर्णांक संख्या 3 आहे, अपूर्णांक संख्या 1/2 आहे. याचं तुम्ही दशांशात रूपांतर करून सुद्धा प्रश्न सोडवू शकतात. किंवा या ठिकाणी 3 दुनी 6 या 2 संख्यांचा गुणाकार होतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा अपूर्णांकामध्ये करायचं आहे आपल्याला. 3 दुनी 6 आणि ही संख्या प्लस होते. 3 दुनी 6 आणि 1 7, 7/2. बरोबर. याचं जर तुम्ही दशांशात रूपांतर केलं तर ते येईल 3.5. 3.5 घेऊन सुद्धा सोडू शकतात किंवा 7/2 घेऊन सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. क्लिअर झाला? आता या ठिकाणी मांडणी करून घेऊ आपण. दिलेलं का आपल्याला? मुद्दल दिलेली 500 रुपये गुणिला दर किती दिलेला आहे? 7/2. याला 7/2 डायरेक्ट याप्रमाणे मांडणी करून घ्या. बरोबर. आणि गुणिला आपल्याला दिलेलं आहे, मुदत दिलेली आहे 2 वर्ष भागिला 100 आपण या ठिकाणी घेतो. या ठिकाणी 100 गुणिला करायचा. 7/2 किंवा तुम्ही 3.5 सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. बरोबर. आता या ठिकाणी 2 शून्य 2 शून्य कट होतील. हे 2 कट होतील. 7×5 35. 35 रुपये काय येईल? व्याज येईल. क्लिअर झाला? आपण सरळ व्याज अभ्यासत आहोत, एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 15,000 रुपये मुद्दलाचे जसाजसे 8% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज व रास किती? आता रास म्हणजे काय? तर रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. आता याची रास किती येईल? जो आपण दुसरा प्रश्न अभ्यासला त्याची रास किती येईल? त्याची रास येईल 500 रुपये मुद्दल आणि 35 रुपये व्याज. म्हणजे किती येईल? 535 रुपये रास येईल. क्लिअर झालं? याची रास किती येईल? 1000 रुपये मुद्दल होती, व्याज किती आलेलं आहे? 300 रुपये. म्हणजे किती येईल? 1300 रुपये रास येईल. किती? 1300 रुपये रास येईल. क्लिअर झालं? प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 15,000 रुपये मुद्दल गुणिला दर किती दिलेला आहे? 8% गुणिला मुदत किती? 4 वर्षे भागिला 100. आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे? त्याचा व्याज आणि रास विचारलेली. बरोबर. 2 शून्य 2 शून्य कट होतील. आता या ठिकाणी 150 गुणिला 8 गुणिला 4 दिलेला आहे. बरोबर. 15×8 120 आणि 12×4 48. म्हणजे या ठिकाणी 480 येईल. 15 गुणिला 8 गुणिला जर तुम्ही 4 केले तर 480 येईल आणि हा 1 शून्य जसा तसा 4800 रुपये काय आलेली तुमची? व्याज. बरोबर. 4800 रुपये काय आलेला आहे? व्याज आलेलं आहे. आता रास म्हणजे काय? तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल किती आहे? 15,000 बरोबर प्लस व्याज किती आहे? 4800. म्हणजे 15,000
प्लस 4800 जर तुम्ही केले तर त्याचं उत्तर येईल 19,800 रुपये काय येईल राहशील. क्लिअर झालं. टाईप क्रमांक 2 मधील प्रश्न बघा काय दिलेला आहे. जसे 8% दराने एका रकमेचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळते तर मुद्दल किती. या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल विचारलेली आहे. टाईप वगैरे काही नसतात पण प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे विचारला जातो म्हणून टाईप या ठिकाणी दिलेले असतात. जसे 8% दराने आपल्याला काय विचारलेलं आहे मुद्दल विचारलेली बरोबर. सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल आपल्याला विचारलेली म्हणून या ठिकाणी मुद्दल लिहितो. आपल्याला दर काय दिलेला आहे ते बघा. दर दिलेला आहे 8% आणि कालावधी दिलेला आहे 5 वर्षे बरोबर भागीला 100. सरळ आपल्याला किती देऊन ठेवलेला आहे 2400 रुपये. किती दिलेला आहे 2400 रुपये. क्लिअर झाला. आता या ठिकाणी तुम्ही 5 1 5 5 2 10 या ठिकाणी 20 येतील. 2 1 2 10 राहतील. 2 4 8 वगैरे याप्रमाणे करू शकतात. पण याप्रमाणे न सोडवता सरळ मुद्दल पुढे घेऊन घ्या. मुद्दलला बरोबरला घ्या. जी संख्या छेदस्थानी ती इकडे अंशस्थानी जाईल. जे अंशस्थानी ते छेदस्थानी जाईल बरोबर. मुद्दलला आपण जर x जर मानलं तर xला गुणिले असलेली संख्या समोर जाताना भागीला जाते. बेसिकमध्ये आपण पाहिलेलं आहे. क्लिअर झाला. मुद्दलला आपण बरोबरला घेतलं तर 2400 गुणिला 100 होतील. क्लिअर झाला. 8 गुणिला 5 कुठे जातील भागीला जातील. 8 1 8 8 1 24 5 1 5 5 2 10 20 या ठिकाणी 300 बाकी 3 2 6 आणि 3 0 त्यावर म्हणजे किती येईल 6000 रुपये. 6000 रुपये तुमची मुद्दल येईल आणि या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय दिला आहे 12,000 रुपये मुद्दलाचे जसे 15% दराने काही वर्षात 3600 रुपये व्याज मिळते तर मुदतीचा कालावधी किती. या ठिकाणी मुदत विचारलेली या ठिकाणी मुद्दल विचारले होते. क्लिअर झाला. 3600 रुपये आपल्याला सरळ व्याज मिळते. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती दिलेली मुद्दल 12,000 रुपये गुणिला दर दिलेला आहे 15% कालावधी दिलेला आहे x बरोबर. कालावधी दिलेला नाही आहे भागीला 100. क्लिअर झाला. तर कालावधी समोर घेतला 2 0 2 0 कट होतील तर या अंशस्थानच्या संख्या छेदस्थानी येतील. क्लिअर झाला. कालावधी बरोबर 3600 भागीला 120 गुणिला 15 0 0 कट होतील. 12 1 12 12 3 36 हा 0 जसा तसा 15 1 15 15 2 30 2 वर्ष कालावधी आलेला आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झाला. तुम्हाला मुद्दल विचारो कालावधी विचारो त्यानंतर आता पुढे दर विचारलेला आहे. काही जरी विचारलं तर याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. क्लिअर झाला. माझ्या मते सरासरीनंतर कामकाळ वेग हे प्रकरण सुद्धा सोपं आहे आणि सरळ व्याज हे खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त कन्फ्युजन किंवा कॅल्क्युलेशन कुठे करावं लागेल ते करावं लागेल चक्रवाढ व्याजमध्ये बरोबर. पण चक्रवाढ व्याजमध्ये माझ्या मते तुम्हाला फॉर्म्युले किंवा त्यासोबतच जर तुम्ही अपूर्णांकांच्या ज्या किमती आहे त्या जर तुम्ही पाठांतर केल्या तर तुम्हालाही प्रश्न सोडवताना वेळ लागणार नाही आणि तुम्हाला तो चक्रवाढ व्याज जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट त्याला म्हणतात तो हार्ड जाणार नाही. पुढचा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे. जसे काही दराने 800 रुपये मुद्दलाचे 3 वर्ष 96 रुपये व्याज मिळते तर व्याजाचा दर किती. या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे ते दिलेलं आहे मुद्दल 800 रुपये. मुद्दल दिलेली 800 रुपये आणि दर दिलेला आहे दर विचारलेला आहे म्हणून x मुदत दिलेली 3 वर्ष भागीला 100 सरळ व्याज देऊन ठेवला आहे 96 रुपये. क्लिअर झाला. 2 0 2 0 कट झाले. एक्सला आपण बरोबरला घेतलं तर अंशस्थानच्या संख्या समोर येताना छेदस्थानी जातील. क्लिअर झालं. 8 गुणिला 3 बरोबर. या ठिकाणी 8 1 24 जर तुम्ही केले तर 24 1 24 24 चोक 96 होतात. एक्स बरोबर किती आलेले 4 आलेले म्हणजे 4% दर आलेला आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं मित्रांनो. आता आपल्याला टाईप क्रमांक 3 विचारलेला आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत आले असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 2 प्रश्न मी शेवटी टाईप क्रमांक 5 मध्ये घेतलेले आहे. त्यापैकी जो एक प्रश्न आहे सेम मी घेतलेला आहे. हा एक जो प्रश्न आहे हा महाराष्ट्रामध्ये गाजलेला प्रश्न आहे. पोलीस भरतीला पण वारंवार विचारला गेलेला आहे. तर तो प्रश्न सेम न घेता मी थोडा बदलवलेला आहे त्या प्रश्नाला सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. टाईप क्रमांक 3 मधील आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. 3000 रुपये मुद्दलाचे जसे 10% दराने 8 महिन्यांचे सरळ व्याज किती. आता या ठिकाणी महिन्यांमध्ये विचारलेलं आपल्याला. आतापर्यंत आपण जे मुदत घेत होते ते वर्षांमध्ये घेत होते. क्लिअर झाला. तर वर्षांमध्ये
समजून घ्या 1 वर्ष म्हणजे 12 महिने. जर आपल्याला 4 महिने दिलेले तर याचं रूपांतर आपल्याला वर्षामध्ये करायचं, तर भागीला 12 घ्यायचे. क्लिअर झालं. आणि दिवसांचं रूपांतर सुद्धा आपण करून घेऊ. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस होतात. जेही तुम्हाला दिवस दिलेले त्याला भागीला जर तुम्ही 365 घेतले तर त्याचं रूपांतर वर्षामध्ये होतं. क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपल्याला 3000 रुपये मुद्दलाचे प्रश्न दिलेला आहे. 3000 रुपये मुद्दलाचे दशादशी 10% दराने 8 महिन्यांचे सरळ व्याज किती. सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे मुदत गुणिला दर गुणिला काळ भागीला 100. आपल्याला महिने दिलेले, याला 8 भागीला तुम्ही 12 घ्या. बरोबर. महिन्यांमध्ये दिलेलं आहे तर 100 गुणिला 12 करून घ्यायचं. दिवसांमध्ये दिलेलं आहे तर 100 गुणिला 365 करून घ्यायचं. क्लिअर झालं. याचं रूपांतर करण्याच्या मागे लागायचं नाही, वेळ तुमचा जाईल. क्लिअर झालं. 2 शून्य हे 2 शून्य गेले. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8 हे 2 आणि या ठिकाणी 1 वरती हे 2 शून्य राहिलेले. 100 गुणिला जर तुम्ही 2 केलं तर 200 रुपये तुमचं उत्तर येईल. म्हणजे 200 रुपये व्याज त्याला 8 महिन्यांचे मिळतील. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न. जसाजसे 5% दराने 20,000 रुपये मुद्दलाचे 219 दिवसांचे सरळ व्याज काढा. आता या दिवसांमध्ये दिलेलं आहे, सरळ सरळ मांडणी करून घ्या. मुद्दल 20,000 रुपये दिलेले, मुद्दल गुणिला दर दिलेला आहे 5%, कालावधी किती दिलेला आहे 219 दिवस. बरोबर. दिवसांमध्ये दिलेले म्हणून भागीला 365 घ्या गुणिला 100. इथपर्यंत क्लिअर झाला. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 शून्य 2 शून्य कट झाले. बरोबर. तर या ठिकाणी अगोदर 5ने भाग देऊ. 5 1 5, 5 7 35, राहिला 1, 5 3 15. बरोबर. 3 3 9, 7 3 21, 73 1 73, 73 3 219. आता समजून घ्या, मी आतापर्यंत पूर्ण प्रश्न पाहिलेले, त्यापैकी फक्त पोलीस भरतीला त्यापैकी फक्त 2 ते 3 प्रश्न असे आहेत ज्यांचे उत्तर पॉईंटमध्ये, म्हणजे जसे की 2000.23 वगैरे. बरोबर. 23 किंवा 5230, 50,230.15 वगैरे. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे सांगायचा उद्देश समजून घ्या. सर्वात अगोदर तुम्हाला बघायचं आहे की तुमचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते 4000, 5000, 9000 पूर्णांकामध्ये आहे किंवा नाही. बरोबर. पूर्णांकामध्ये आहे की किंवा दशांशामध्ये दिलेलं आहे. बरोबर. एखाद्या संख्येनंतर दशांश आहे तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं की खालील संख्येने वरच्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. पण जर तुमचं उत्तर पूर्णांकामध्ये असेल 4000, 5000, 12000, 15000, 20000 जेही असेल तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं की खालील संख्येने वरच्या संख्येला पूर्ण भाग जाईल. क्लिअर झाला. आता या ठिकाणी तुम्ही भाग दिला असता 1 1 2 2 संख्येने भाग तर जाणार नाही, पण 1 1 7 आणि 3 10 भाग जाणार नाही, डायरेक्ट वाज भाग द्यावा लागेल. तर 1 सेकंड फक्त ऑप्शनकडे बघून घ्यायचं की ऑप्शन माझा पूर्णांकामध्ये आहे किंवा नाही. जर असेल तर खालील संख्येने वरच्या संख्येला डायरेक्ट भाग जातो. क्लिअर झालं. 200 गुणिला 3 या ठिकाणी बाकी आहे. 200 गुणिला 3 जर तुम्ही केलं, 3 दुनी 6 आणि 2 शून्य जसे तसे 600 रुपये व्याज 219 दिवसाचं तुम्हाला मिळेल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपण पुढे बघू प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलेला आहे तो बघा. जसाजसे 12% दराने काही मुद्दलाचे 146 दिवसांचे 120 रुपये सरळ व्याज मिळते तर मुद्दल काढा. या ठिकाणी आपल्याला मुद्दल विचारलेली आहे. सरळ सरळ जो आपला फॉर्म्युला आहे मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला 100 याची तुम्ही मांडणी करून घ्या. सरळ व्याज आपल्याला काय दिलेलं आहे ते बघा. सरळ व्याज दिलेलं आहे 120 रुपये. सरळ व्याज बरोबर मुद्दल काही मुद्दल गुणिला दर किती दिलं आहे 12 गुणिला काळ 146 दिवस. बरोबर. दिवसमध्ये दिलेला आहे भागीला 100 गुणिला 365. क्लिअर झालं. या ठिकाणी तुम्ही भागाकार वगैरे करू शकतात, पण जर तुम्ही एक्सला बरोबरला घेतला तरी चालेल. बरोबर. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन लवकर होईल. या ठिकाणी 120 एक्सला आपण बरोबरला घेऊ. क्लिअर झालं. 120 छेदस्थानच्या संख्या अंशस्थानी जातील गुणिला 100 गुणिला 365 भागीला ज्या अंशस्थानी ते छेदस्थानी जातील 12 गुणिला 146. क्लिअर झालं. जर तुम्हाला वाटतं की भाग लवकर जाणार नाही, सरळ सरळ एक्सला बरोबरला घेऊन घ्या, म्हणजे तुमचा 100% भाग जाईलच. क्लिअर झालं इथपर्यंत. आता 12 1 12, 12 1 12 शून्य जसा तसा या ठिकाणी 2ने भाग जातो आहे. 2 पंचे 10. बरोबर. 2 7 14, 2 3 6. क्लिअर झालं. आता या ठिकाणी
3×5 15, 7×5 35. डायरेक्ट याच्याने 73 1 73, 73 5 365. बरोबर समजलं तुम्हाला? 73 1 एक संख्येने या संख्येला भाग द्यायचा. शेवटची संख्या बघायची 3 आहे, एकक स्थानचा अंक बघायचा 5 आहे. 3×5 15 होतात, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 5 कुठे येतात ते बघायचं. बरोबर 3×5 15, 15 लिहिले. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण 3×5 15 घेतलेलं आहे. मग या ठिकाणी 7×5 35 बघायचं, म्हणजे 350. बरोबर यांची जर बेरीज केली 5 6 आणि 3 365 होते. क्लिअर झालं? गुणाकार कशा पद्धतीने करायचा कमीत कमी व्हिडिओमध्ये यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. तर भाग गेलेला आहे. आता या ठिकाणी 5 गुणिला 100 गुणिला 5 राहिलेले. 5×5 25 आणि गुणिला 100. 25 गुणिला 100 2 शून्य जसे तसे 2500 रुपये काय मिळेल तुम्हाला? व्याज मिळेल. सॉरी मुद्दल आलेली. काय आलेली? मुद्दल. 2500 रुपये मुद्दल. क्लिअर झाला? आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, अन्यथा करू नका, पण तुमची कमेंट नक्की करा, कारण तुमच्या भावना कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्हाला समजतं की मुलांना किती या व्हिडिओचा फायदा होतोय किंवा नाही. आणि पुढे कोणता व्हिडिओ बनवायचा, कोणत्या टॉपिकवरती बनवायचा हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला त्या टॉपिकवरील व्हिडिओ मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे, 3000 रुपये मुद्दलाचे दशादशी काही दराने 7 महिन्यात 70 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर किती? आता इथं व्याजदर आपल्याला विचारलेला आहे. बरोबर काय सांगितलेलं आहे? 3000 रुपये मुद्दल. 3000 रुपये मुद्दल आहे. दर किती दिलेला आहे? काही दराने x. 7 महिन्यांमध्ये आपल्याला 70 रुपये सरळ व्याज मिळालेलं आहे. बरोबर भागीला 100 महिन्यांमध्ये दिलेलं आहे, गुणीला 12 करावं लागतील. इथपर्यंत क्लिअर झालं? 2 शून्य 2 शून्य कट झाले. 30 गुणीला 7 भागीला 12 बाकी. एक्सला आपण बरोबरला घेतलं, संख्या कसे जातील? व्यस्त होतील. बरोबर 70 गुणीला 12 भागीला 30 गुणीला 7. 7 1 7 0 0 कट. 3 1 3 3 चौक 12. 4% काय आलेला आहे? दर आलेला आहे आपल्या प्रश्नाचं. एक्स बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं इथपर्यंत? आता टाईप क्रमांक 4 अभ्यासू. बोर्डवरती जागा नाही, बोर्ड क्लीन करावं लागेल. मित्रांनो, टाईप क्रमांक 4 आपण अभ्यासणार आहोत, पण त्यासोबतच टाईप क्रमांक 5 मधील जो दुसरा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे की तो प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेला आहे. तर आपण तो प्रश्न न घेता त्यासारखाच एक प्रश्न घेतलेला आहे. तर आपण आता टाईप क्रमांक 4 मधील प्रश्न बघणार आहोत. जसाजसे किती सरळ व्याज दराने 1200 रुपयांचे 3 वर्षात 1488 रुपये रास होईल. हा टाईप क्रमांक 2 किंवा 3 पाहिजे होता. या ठिकाणी मी टाईप क्रमांक 4 घेऊन घेतलेला आहे. सोपा आहे, काही नाही यामध्ये. त्या आपल्याला रास देऊन ठेवलेली आणि मुद्दलसुद्धा देऊन ठेवलेली. बरोबर तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज असतं. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मिळून काय तयार होते? रास तयार होते. क्लिअर झालं? मग या ठिकाणी आपल्याला रास किती देऊन ठेवलेली? 1488 रुपये. मुद्दल किती दिलेली? 1200 रुपये. बरोबर मुद्दलमधून जर तुम्ही रास वजा केली तर तुम्हाला काय मिळेल? व्याज मिळेल. 8 8 2 288 रुपये काय आलेलं आहे? व्याज आलेलं आहे. क्लिअर झालं? 288 रुपये व्याज आलेलं आहे. मग या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? सरळ व्याज किती टक्के दराने दिलेलं आहे? मुद्दल किती आहे? 1200 रुपये. बरोबर सरळ व्याज किती दिलेलं आहे? 288 रुपये. दर आपल्याला विचारलेला आहे एक्स. कालावधी किती दिलेला आहे? 3 वर्ष. भागीला 100 वर्षांमध्ये दिलेलं आहे, भागीला फक्त 100. क्लिअर झालं? 2 शून्य 2 शून्य कट झाले. 12 36 इथं 36 भागीला घेऊन घ्या किंवा 12 गुणीला 3. 12 गुणीला 3 जरी घेतलं तरी चालेल. एक्स आपला बरोबरला येईल. क्लिअर झालं? आता या ठिकाणी अगोदर 12ने भाग जातोय का बघा. 12 2 24 राहिले 4. 12ने भाग जातोय. 12 2 24 राहिले 4. 12 चौक 48. 3 1 3 3 8 24. एक्स बरोबर किती आलेलं आहे? 8. म्हणजे 8% दराने त्या 1200 रुपयाचे 3 वर्षामध्ये 1488 रुपये रास होईल. पुढचा प्रश्न बघा. आता सेम प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा. प्रश्न काय? सिंपल. या प्रश्नाला नक्की सोडवा. जसाजसे 2% दराने 18,000 रुपये मुद्दलाची 19,800 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ऑप्शन दिले 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष हे ऑप्शन आहेत. टाईप क्रमांक 5 मधील प्रश्न बघा. प्रश्न काय दिलेला आहे? जसाजसे काही सरळ व्याज दराने एका रकमेची 2 वर्षांची रास 15,600 रुपये व 5 वर्षाची रास 21,000 रुपये आहे तर व्याजाचा दर व मुद्दल किती?
प्रश्न मी या ठिकाणी व्यवस्थित मांडून घेतो म्हणजे तुम्हाला समजवण्यामध्ये मला सोपं जाईल. क्लिअर झाला. दर आपल्याला दिलेला आहे एक्स, दिलेला नाही आहे. मुद्दल आपल्याला दिलेला आहे एक्स, मुद्दलसुद्धा दिलेली नाही. क्लिअर झाला. पण आपल्याला रास दिलेली आहे 2 वर्षाची, रास दिलेली आहे 15,600 बरोबर. आणि 5 वर्षाची रास दिलेली आपल्याला 21,000. किती दिलेले? 21,000. इथपर्यंत क्लिअर झाला. सरळ व्याज. आता सरळ व्याज आपण अभ्यासत आहोत. सरळ व्याजामध्ये जे व्याज असतं ते प्रत्येक वर्षी सारखं वाढतं. क्लिअर झाला. उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या. 100 रुपये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे 10% दराने. पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज होईल, दुसऱ्या वर्षी 10 होईल, तिसऱ्या वर्षी सुद्धा 10, चौथ्या वर्षी सुद्धा 10 रुपये व्याज मिळेल. क्लिअर झाला. जर तुम्हाला 2 वर्षाची रास विचारली, 100 रुपये तुमची मुद्दल आहे, 2 वर्षाची रास म्हणजे 2 वर्षाचं व्याज त्यामध्ये काय केलं जाईल? प्लस केलं जाईल. तर 2 वर्षाची रास किती होईल? 120 रुपये. क्लिअर झालं. 4 वर्षाची जर रास विचारली, 4 वर्षामध्ये जेवढं व्याज मिळालेलं आहे ते आणि तुमची मुद्दल 100 आणि किती रुपये व्याज मिळालेलं आहे? 40. किती होईल? 140 रुपये तुमची रास होईल. क्लिअर झाला. मग या ठिकाणी 2 वर्षाची रास 120 आहे आणि 4 वर्षाची रास किती आहे? 140. तर वाढ कशामध्ये होते? तर वाढ होत आहे व्याजामध्ये. या ठिकाणी सुद्धा वाढ कशामध्ये झालेली? व्याजामध्ये. क्लिअर झालं. या ठिकाणी 140 मधून 120 वजा केले तर 20 रुपये राहतात. 2 वर्षामध्ये 20 रुपये काय झालेली? वाढ झालेली. या ठिकाणी हे समजून घ्यायचं आहे. 21,000 मधून तुम्हाला 15,800 15,600 वजा करायचे. जर 21,000 मधून तुम्ही 15,600 वजा केले तर किती राहतात? 400. या ठिकाणी 5400 रुपये राहतील. किती राहतील? 5,400 रुपये. क्लिअर झाला. आता हे 5,400 किती वर्षामध्ये वाढलेले? ते वाढलेले 3 वर्षामध्ये. किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये. मग एका वर्षी व्याज किती वाढत आहे ते समजून घ्या. या ठिकाणी एका वर्षी 10 रुपये व्याज वाढत आहे बरोबर. तर या ठिकाणी 3ने जर तुम्ही भागलं तर तुम्हाला एका वर्षामध्ये किती व्याज वाढत आहे ते समजून देईल. 3 × 3 3 × 3 राहिले 2, 3 × 8 24. हे 2 शून्य जसे तसे प्रत्येक वर्षी 1,800 रुपये व्याज वाढत आहे बरोबर. तेव्हा जाऊन 2 वर्षाची रास 15,600 होईल आणि 5 वर्षाची रास 21,000 होईल. क्लिअर झालं. आता 1,800 रुपये प्रत्येक वर्षी वाढत आहे. प्रत्येक वर्षी 1,800 रुपये वाढत आहे. मग 2 वर्षे जर आपण 1,800 गुणीला 2 वर्षे जर केलं, कारण 2 वर्षे काय झालेलं आहे? व्याज वाढलेलं आहे. 1,800 18 दुनी 36, 3600 रुपये व्याज काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. आता 3600 रुपये जर तुम्ही 1,500 मधून वजा केले, वाढलेलं व्याज 2 वर्षामध्ये, तर तुम्हाला मुद्दल मिळून जाईल. 15,600 मधून जर 3600 वजा झाले तर किती राहतात? ते राहतात 12,000 रुपये. किती राहतात? 12,000 रुपये. 15,600 मधून 3600 वजा केले तर किती राहतील? 12,000. जे 12,000 तुम्हाला मिळालेले ते मिळालेले मुद्दल बरोबर. मुद्दल मिळालेली 12,000 रुपये आणि व्याज किती मिळालेलं? 2 वर्षांचं 3600 रुपये. आता आपल्याला काय काढायचं आहे? दर काढायचा आहे. काय? दर. तर सरळ व्याजाचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत त्या टाकून घ्या. 3600 रुपये सरळ व्याज बरोबर, मुद्दल 12,000 रुपये. दर काढायचा एक्स गुणीला किती वर्ष कालावधी दिलेला आहे? 2 वर्ष बरोबर, भागीला 100. 0 कट होतील. 120 गुणीला x गुणीला 2 राहिलेले. एक्सला जर आपण बरोबरला घेतलं तर या संख्या समोर जाताना व्यस्त होतील बरोबर. 3600 भागीला 120 गुणीला 2. 0 कट होईल. 12 × 12 12 × 36. हा 0 जसा तसा. बे एक बे राहिला 1 बे 5 10. 15% तुमचा दर आलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 15% काय आलेलं आहे? दर बरोबर. मुद्दल किती आलेली आहे? 12,000 रुपये. 12,000 रुपये मुद्दल, दर आलेला आहे 15%. क्लिअर झाला. आता दुसरा प्रश्न. हा प्रश्न जो मी तुम्हाला सांगतोय तर वंदना आणि ज्योती या नावाने हा प्रश्न प्रसिद्ध आहे. मी या ठिकाणी नावसुद्धा चेंज केलेलं आहे आणि थोडा प्रश्न चेंज केलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. राम व श्याम यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज समान सरळ व्याज दराने घेतले. रामने 3 वर्षात 38,000 रुपये बँकेला परत केले व श्यामने 14 वर्षात 60,000 रुपये बँकेला परत केले. तर दोन्ही कर्जमुक्त झाले. तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले व व्याजदर किती? आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. 2 व्यक्ती आहे, श्याम आणि राम बरोबर. सुरुवातीला आपल्याला राम दिलं होतं. रामने 3 वर्षामध्ये 38,000 रुपये फेडलेले म्हणजे बँकेला दिले. त्याने रास दिलेली, व्याजसुद्धा आणि मुद्दलसुद्धा बरोबर. श्यामने 14 वर्षामध्ये 60,000 रुपये बँकेला दिलेले बरोबर, व्याजसुद्धा आणि मुद्दलसुद्धा. क्लिअर झाला. त्यांनी दोघांनी कर्ज घेतलेले होते.
आता या ठिकाणी प्रत्येक वर्षी व्याज सारखं वाढतं, एवढं क्लिअर आहे, कारण सांगून ठेवलेलं आहे समान व्याज दराने काय केलेलं आहे, त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. क्लिअर झालं, समान कर्ज समान व्याज दराने. तर या ठिकाणी आपण 60,000 मधून जर 38,000 वजा केले, 60,000 मधून 38,000 जर वजा केले तर 0,0,0,2 22,000 रुपये राहतात. बरोबर. किती वर्षांसाठी ते बघा, किती वर्षांचा फरक आहे, हा व्याजाचा फरक आहे. किती व्याजाचा फरक आहे, त्यांनी समान व्याज दराने समान मुद्दल घेतलेली, कर्ज घेतलेले. क्लिअर झाला. तर दोघांचा फरक किती येतोय, तो येतोय 22,000 रुपये. तर हे जे 22,000 रुपये वाढलेले ते काय वाढलेलं असेल, व्याज वाढलेलं असेल. किती वर्षांमध्ये, 14 मधून 3 गेले, 11 वर्षांमध्ये. 11 वर्षांमध्ये 22,000 रुपये व्याज वाढलेलं आहे. एका वर्षामध्ये किती जर काढलं, 11 × 11, 11 × 2 22, हे 3 शून्य जसे तसे, तर एका वर्षामध्ये 2,000 रुपये काय व्याज आहे. क्लिअर झाला. एका वर्षामध्ये 2,000 रुपये त्यांना व्याज लागत आहे. क्लिअर झाला. तर एका वर्षामध्ये जर 2,000 रुपये व्याज लागत आहे, तर 3 वर्षांमध्ये रामला किती व्याज द्यावं लागेल, 6,000 रुपये. 3 दुनी 6,000 रुपये. 38,000 रामने भरलेली, त्यापैकी 6,000 रुपये रामचं काय आहे, व्याज आहे. 6,000 रुपये व्याज आहे. क्लिअर झालं. मग आपण रासचा जर फॉर्म्युला पाहिला तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. क्लिअर झाला. तर आपल्याला मुद्दल मिळून जाईल. रास आपल्याला 38,000 रुपये दिलेली आहे. क्लिअर झालं. मुद्दल प्लस व्याज किती आहे, 6,000 रुपये. क्लिअर झालं. मुद्दलला आपण बरोबरला घेतलं तर इकडे अधिक आहे, इकडे येताना ती संख्या काय होईल, वजा होईल. क्लिअर झाला. 38,000 मधून 6,000 गेले तर किती मिळतील, 32,000. 32,000 रुपये काय आलेली आहे, मुद्दल. क्लिअर झालं. आता आपल्याला पाहिजे दर. काय पाहिजे, दर. फॉर्म्युला टाका. सरळ व्याज किती, 6,000 रुपये. बरोबर. 6,000 रुपये बरोबर मुद्दल आहे 32,000 रुपये. गुणिला दर आपल्याला काढायचा आहे, गुणिला मुदत किती आहे, 3 वर्ष. जर या श्यामचं जर तुम्ही काढलं तर मुदत तुम्हाला 1,000 रुपये घ्यावे लागेल. क्लिअर झालं. मुदत सारखी असेल, फक्त त्याचा जो सरळ व्याज आहे ते बदललेलं असेल. क्लिअर झालं. भागिला 100, 2 शून्य 2 शून्य कट होतील. क्लिअर झालं. 320 गुणिला दर गुणिला मुदत 3 दिलेलं आहे. दर आपण जर समोर घेतला तर या ठिकाणी अंशस्थानची संख्या छेदस्थानी जाईल. 6,000 भागिला 320 गुणिला 3, 0 0 कट होईल. 3 1 3, 3 2 6, 2 शून्य जसे तसे. बरोबर. 200 भागिला 32. या ठिकाणी जर आपण 8ने भाग देऊ, 8 चौक 32, 8 2 16, राहिले 4, 8 5 40, 25 भागिला 4. बरोबर. 4 7 24, राहिला 1 दशांश दिला. बरोबर. 4 2 8, राहिले 2, 4 5 20. 6.25% दराने काय त्यांना कर्ज मिळालेलं आहे बँकेतून. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 6.25% दर. बरोबर. 6.25% दराने त्याला कर्ज मिळालेलं असेल, तेव्हा 3 वर्षांमध्ये त्याचं व्याज होत आहे 6,000 रुपये आणि त्याने 3 वर्षांमध्ये 38,000 रुपये बँकेमध्ये भरलेले. क्लिअर झालं. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या खाकी पॉईंट टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.